एक चूक करून तर बघा, लोक तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून जातात. नमस्कार मित्रांनो, जीवनात आपल्याला सतत चांगल्या गोष्टी करायला शिकवले जाते, परंतु अनेकदा आपण विसरतो की एक छोटीशी चूक कशी संपूर्ण व्यक्तिमत्वाची छबी बदलू शकते. लोक तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी विसरून जाऊ शकतात. जर तुम्ही एकच छोटी चूक केली, मग ती तुमच्या मनापासून केली तरी आणि इच्छा नसली तरी. समाजाची भावना अशी असते की चांगले व्यक्तिमत्व म्हणजे एक अपूर्ण व्यक्ती जो कधीही चुकत नाही. लोकांना आपल्या चांगल्या कर्माची आठवण राहतेच असे नाही, परंतु एकदा चूक झाली की त्याचे परिणाम कायमस्वरूपी स्मृतीत अडकतात. ही गोष्ट आपल्या मनावर खोलवर प्रभाव टाकते. आपण जसे शाळेत आणि कॉलेजमध्ये मेहनत करून उत्तम गुण मिळवतो, तसेच चांगले संबंध निर्माण करण्यासाठी प्रेम, आदर आणि समजूतदारपणाने वागतो. त्याचे मूल्य आपल्याला कधीच कमी वाटत नाही. पण जसे एखाद्या व्यक्तीने एखादी छोटी चूक केली की समाज लगेचच त्याला बदलत्या नजरेने पाहायला लागतो. अनेक लोक त्याच्या मागील चांगल्या कर्मांऐवजी त्या चुकीवर फोकस करतात आणि ते व्यक्ती केवळ त्या चुकीसाठीच ओळखले जाऊ लागते. आपण आपल्या नातेवाईकांमध्येही कधी कधी चुकीचं ठरवलं जातो. हे अत्यंत वेदनादायक असू शकतं. नातेवाईक म्हणजे आपले जवळचे लोक, ज्यांच्याशी आपल्या रक्ताचं किंवा भावनिक नातं असतं. आपण ज्यांच्यासाठी जे काही चांगलं करत असतो तेच कधी कधी त्यांच्या नजरेत योग्य वाटत नाही किंवा त्यांच्या अपेक्षांप्रमाणे नसल्यामुळे आपण चुकीचे समजले जातो. हे जाणवणं आपल्याला असह्य वाटू शकतं, कारण आपण आपल्या नातेवाईकांसाठी नेहमीच प्रेम, समर्पण, काळजी आणि आदर याने वागत असतो. पण तरीही त्यांच्या दृष्टीने आपली चूक मानली जाते. हे मुख्यत्वे एक गैरसमज, अपेक्षांचा संघर्ष किंवा संवादाचा अभाव यामुळे होतं. कधी कधी आपल्या नातेवाईकांची विचारसरणी आणि आपली विचारसरणी वेगळी असते. ते जे आपल्याकडून अपेक्षित करतात तेव्हा आपण ते पूर्ण करू शकत नाही. मग समाज आणि परिवार आपल्याला चुकीचं मानायला लागतो. काही वेळा हे दोषारोप हेवेदावे नसून त्यांच्या स्वतःच्या मनोवृत्ती, पूर्वग्रह किंवा इतरांच्या प्रभावाखाली असू शकतात. त्यातूनच आपल्यावर कठोर आरोप केला जातो आणि आपली खरी भावना किंवा हेतू लक्षात घेतला जात नाही. तरीही हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की प्रत्येक नातेवाईक आपल्याला आपल्या दृष्टीने पाहतो, त्याच्या अनुभवातून, संस्कारातून आणि अपेक्षांमधून. त्यामुळे जर आपण त्यांच्या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन आपले कार्य करत राहिलो, प्रेमपूर्वक संवाद साधत राहिलो आणि संयमाने समजावण्याचा प्रयत्न करत राहिलो, तर वेळोवेळी हे गैरसमज दूर होऊ शकतात. नातेवाईकांमध्येही चुका होतात आणि चुकीचे समजले जाणे हे मानवतेचा एक भाग आहे. आपण हळूवारपणे आणि प्रेमाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, मात्र आपली मूल्य आणि आदर्श कायम ठेवायला हवेत. स्वतःवर विश्वास ठेवून आपण आपल्या चांगल्या कर्माचा आधार घेऊन पुढे चालत राहायला हवे. कारण नातेवाईक असोत किंवा इतर लोक, प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण आपल्या अंतःकरणाने जे योग्य समजतो ते करत राहतो, तरच खऱ्या अर्थाने नातेवाईकांमध्ये आपली ओळख चांगली राहू शकते. हे समजून घ्या की प्रत्येक चांगल्या कर्माची किंमत शेवटी चांगल्या मनाने केलेल्या प्रयत्नांनीच मोजली जाते, न की केवळ इतरांच्या मान्यतेने. आपले नातेवाईक जर आपल्याला चुकीचं समजतात तर त्यात आपले मूल्य कमी होत नाही. उलट आपल्या धैर्य आणि प्रेमाचा प्रकाश अधिक तेजस्वी होतो. जीवनात आपल्याला अशा चुकांची शिकवण घेत पुढे वाढायचं असतं, कारण खऱ्या माणसाची ओळख त्याच्या चांगल्या कर्मांमध्येच दिसते. समाजाची ही वागणूक अनेकदा नीतिमत्तेच्या कठोर निकषांवर आधारित असते. हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य अनेक अनुभवांनी भरलेले असते. चुका ही त्याचाच भाग आहे. प्रत्येक चूक ही शिकण्याची संधी असते, परंतु दुर्दैवाने समाज नेहमी सकारात्मकतेवर भर देत नाही. उलट आपल्याला त्याच्या चुका अधिक आठवतात. त्यामुळे अनेक वेळा लोक निराश होतात आणि त्यातून आपल्याला आत्मविश्वासाचा नाश होतो. आपले मन म्हणते, जर एक चूक सर्व काही नष्ट करू शकते तर मी का प्रयत्न करतो. हे विचार टाळून पुढे जाणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवून आपण आपले ध्येय गाठत राहावे. जगाच्या नजरेत थोडीशी बदल घडवण्यासाठी आपल्याला स्वतःचे मन आणि आत्मा मजबूत ठेवणे आवश्यक आहे. चांगले कर्म करणे हे आपले व्यक्तिमत्व घडवते आणि एक चूक केल्यावर त्यातून शिकणे हेच खरी प्रगल्भता आहे. प्रत्येक चूक आपल्याला नवीन अनुभव आणि नवीन शिकवण देते. जर आपण त्यावेळी वेळोवेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तरच आपण त्या चुका सुधारू शकतो.
सकारात्मकता, संयम, आत्मसंयम आणि धैर्य यांचा समन्वय करून आपण आपले व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ करू शकतो. आपल्याला हे समजून घ्यायला हवे की जीवनात एकही व्यक्ती पूर्णपणे दोषमुक्त नसते. परिपूर्णतेची अपेक्षा ठेवण्याऐवजी आपण आपल्या चुका स्वीकारून पुढे जाण्याचा मार्ग शोधला पाहिजे. यामुळे आपले मन अधिक स्थिर राहते आणि समाजाच्या नकारात्मकतेपासून दूर राहून आपण आपल्या उद्दिष्टांकडे झेपावू शकतो. शेवटी जगण्याचा अर्थ म्हणजे चुका करणे, त्या सुधारणे आणि त्यातून शिकणे. आपल्या चांगल्या कर्मांची किंमत त्या एका चुकीमुळे कमी होत नाही, परंतु समाजाच्या दृष्टीने आपण त्या चुकांच्या आड वेढले जाऊ नये म्हणून सतत आपली चांगली प्रतिमा निर्माण करत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे नेहमीच पुढे वाटचाल करत राहा, शिकत राहा आणि आपले चांगले कार्य अजून मोठ्या प्रमाणात करत राहा. एक चूक ही संपूर्ण व्यक्तिमत्वाचे मूल्य ठरू नये हे आपल्याला स्वतःला आणि इतरांना दाखवायला हवे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू या नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.